हॅलो नमस्ते ऑल, फिटनेस कोच सारिका हेअर। मी आहे किचनमध्ये आणि आज आपण एक बनवूयात वेट लॉस रेसिपी, सोया चंक्स रेसिपी, जी टेस्टी आहे, इझी आहे, क्विक आहे, पटकन बनवून तयार होते। घरातले इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही बनवू शकता। याच्यामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट्स असणार आहेत तर ते आहेत सोया चंक्स। याच्यामध्ये तुम्ही सोया चंक्स वापरू शकता, वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल होतात। तुम्हाला ज्या साईजमध्ये जसे अवेलेबल होतात तसे यूज करू शकता। शिवाय सोया ग्रॅन्युल्स पण यूज करू शकता तुम्ही। दुसरे इन्ग्रेडियंट्स असतील याच्यामध्ये दही असेल आणि व्हेजिटेबल्स असतील। सोया चंक्स हे न्यूट्रिशियस आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, कोलेस्टेरॉल नाही आहे। याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे। शिवाय सोया चंक्समध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6 ही चांगल्या प्रमाणामध्ये आहे। दही ॲड करतोय, दही न्यूट्रिशन रिच आहे। शिवाय गट हेल्थ, पोटाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे। व्हेजिटेबल्स ॲड करतोय तर त्याच्यामधूनही आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, शिवाय अँटीऑक्सिडंट्स, तर हे सगळे न्यूट्रिशनल जे घटक आहेत ते चांगल्या प्रमाणामध्ये आपण मिळणार आहे। सुरुवात करूया अशा ह्या टेस्टी, न्यूट्रिशन्स डेन्स, क्विक रेसिपीला। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे सारिकाज लाईफ फिटनेस, फूड, फन आणि फॅमिलीला, म्हणजे मी जे अपलोड केलेले सगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकाल। शिवाय बेल आयकॉनही नक्की प्रेस करायचं आहे की तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही। मी या चॅनलवरती वेट लॉस, फॅट लॉस रिलेटेड रेसिपीज, वर्कआउट आणि टिप्स असे व्हिडिओ शेअर करते, तर तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार। सोया चंक्स सॅलड बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे 1 वाटी सोया चंक्स। याच्यामध्ये वॉर्म वॉटर ॲड करायचं आहे, गरम पाणी ॲड करायचं आहे भिजण्यासाठी। नंतर थोडंसं साल्ट ॲड करून मिक्स करून थोड्या वेळासाठी याला ठेवून द्यायचं आहे। थोड्या वेळाने भिजून झाले की याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून एका प्लेटमध्ये सोया चंक्स काढून घ्यायचे आहेत। देन याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक अर्धी वाटी दही ॲड करायचं आहे। याच्यामध्ये देन ॲड करायचं आहे लाल मिरची पावडर ॲड करायचे। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून पण टाकू शकता। बारीक केलेले, क्रश केलेले जिरे टाकलेले आहेत, ब्लॅक पेपर टाकत आहे आणि देन थोडंसं धणा पावडर टाकायचे आहे। हे टाकून झालं की याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लेट झाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण व्हेजिटेबल्स कट करून घ्यायचे आहेत। व्हेजिटेबल्समध्ये मी घेतला एक छोटा टोमॅटो घेतला आहे, एक छोटा कांदा, थोडी काकडी आणि कोथिंबीर घेतली आहे। तुम्ही इथे तुमच्या ज्या आवडीच्या व्हेजिटेबल्स असतील त्या अजून ॲड करू शकता, जसे की गाजर असेल किंवा कोबी असेल, ब्रोकोली असेल, तर तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स पण तुम्ही इथे ॲड करू शकता। केलेले जे सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि देन याच्यामध्ये जे आपण मॅरिनेशनला ठेवलेले दही आणि सोया चंक्स होते ते ॲड करून घ्यायचे आणि प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे। सोया चंक्स भिजत ठेवताना आपण थोडंसं साल्ट ॲड केलं होतं, तर आता जास्त साल्ट न ॲड करता थोडंसं साल्ट ॲड करून प्रॉपर मिक्स करून घ्या। सोया चंक्स सॅलड बनवून तयार आहे। टेस्टला उत्तम आहे, पटकन बनवून तयार होते। तुम्ही ॲड करू शकता तुमच्या फॅट लॉस, फिटनेस, वेट लॉस डाएटमध्ये। ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅकमध्ये ॲड करण्यासाठी बेटर ऑप्शन आहे। तुम्ही नक्की ट्राय कराल आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला। लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। हेल्दी रहा, हॅपी रहा। थँक्यू।